नमस्कार मित्रांनो, माझं नाव नवनीत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण चाललो आहे दमनला. किती दिवस झाले राईड नव्हती, 2 महिन्याचा गॅप होता, त्यामुळे बोललो जाऊया. आज आपली गाडी नाही आहे, तर आपल्या गाडीचं झालं सस्पेन्शन लीक आणि तिला केली उभी. लेट्स गो. मिरर निघाला गाडीचा. आम्ही पोहोचलोय विरार हायवे. इथून दमन किती किलोमीटर आहे काय माहिती. एकच मिरर आहे गाडीला. लेट्स गो. 2 ते 3 तास लागतील आम्हाला जायला, तर बघा किती वेळ लागतो. आम्ही निघालो घरातून 7 का 7:30ला. आम्हाला येता येता निघता लेट झाला, आणि खूपच लेट झाला. काय बोलते? हा बघतो. ये आपले मित्र 2 जण. मॅप कोणीच नाही लावलाय, सगळे असेच चाललेत. नाश्ता करायला थांबू थोड्या वेळात. काय बोलते? तू खोल ते खोल. कशाला? तर काय आता काय नाक हेल्मेटच्या आतमध्ये टिश्यू टाकू की? हा बोल बोल ना. ए झोपायचं नसतं, गाणी लाव, ब्लूटूथ कर. काय काय बांधू का असतो? ए झोपायचं नाही. रेडी आहेस? कार नाही बाबा, ही कार नाहीये. काल झोप लागली का? लेट्स गो. नाश्ता वगैरे झालाय, मिरर फिक्स केला. आता आम्ही निघतोय. हाय. ए ए ए ए इथे बघ, आपल्या इथे पनवेलच्या पुढे लागतं बघ, तसंच आहे ते सेम. आज मी पिग्लियन सोबत राईड करतोय, त्याच्यामुळे ब्लॉक कमी आणि बडबड जास्त. ADV चालवायला खूप कम्फर्टेबल आहे, खूप म्हणजे खूप मजा येते, मजा. हिच्यावर लडाख विदाख आरामात करू शकतो. बाबो, रोड बघा डेंजर. आपली गाडी असती तर उडाली असती. आपली गाडी असती तर आता उडाली असती. कुठलं मंदिर आहे? चांगलं. विरार मध्ये पण बनवलं माहिती आहे का एक? रोड तरी बऱ्यापैकी आहे, तिकडच्या पनवेलपेक्षा रोड बरा आहे. आपल्याकडे तर रोडची खूप हालत खराब आहे. किंग गाडी आहे भाई, किंग ADV. पण या रोडला ट्रक आणि कंटेनर खूप चालतात. उज्जैन राईडला ही गाडी पाहिजे भाई, मजा येईल. नाद करू शकता आपण याच्यावर. उज्जैन राईड और व्हॉट. रस्ते पण किंग आहेत भाई, गाडी पण किंग आहे आपल्याला. रस्ते पण किंग, गाडी पण किंग. नेक्स्ट ह्याच्यानंतरची राईड असेल आपली उज्जैन. आज माझी अजून सर्वात मोठी राईड.
येऊन जाऊन 2000 किलोमीटर मोस्ट प्रॉबब्ली जानेवारीमध्ये करणार, नेक्स्ट मंथ. बघू कसं जात आहे, शेड्यूलर वॉट. रोड मक्खन आहे भाई, रोड मक्खन. लेट्स गो गाइस, लेट्स गो. किंग रोड भाई, किंग रोड. जाणून बुजून टाकलेत, कारण का हे मोठ्या गाड्या इथे चालतात ना मोस्ट प्रॉबब्ली, त्याच्यामुळेच टाकले त्या लोकांनी, ताकी ब्रेकिंगला थोडंसं सपोर्ट भेटायला. ठीक आहे, थोड्या वेळाने कॅमेरा चालू करतो, मला बोलायचं काय ते कळत नाही. मनोर अहुरा पोचायला आलो आम्ही मोस्ट मोस्ट थोडं थोडं जवळ, थोड्या वेळात पोचू अहुरा. भाई काय आहे, आणि मी काय करायचं, मी कुठून जायचं. मोस्ट प्रॉब्ली माझा आवाज नीट यायला पाहिजे, कारण का हा जो रेड रोस्टर लागलाय गाडीत तो खूप आवाज करतोय भाई. मी विचार करा, हेल्मेट आहे सगळं असून सुद्धा आतमध्ये आवाज येतोय. रोहन भाई गाडी कशी चालवतो तू हे एवढा नॉईज सोबत. त्याला मी 2 ते 3 वेळा बोलून झालोय भाई, तो कार्ड रेड रोस्टर ॲव्हरेज तर खातेच आहे गाडी, त्रास वेगळा. बाकी गाडी किंग आहे भाई, गाडी किंग आहे, फक्त विषय तोचा आवाज जास्त आहे. आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला आहे आणि मिरर पण ठीक केला भाई. मगाशी मिरर हातातच आला माझ्या, मी असा फिरत होतो तो आला हातामध्ये. नॉईस. आणि मी 2 महिन्यानंतर आज गाडी काढल्या. माझ्या गाडीचं सस्पेन्शनचा प्रॉब्लेम झाला आहे, तर तिला उभी केले. तिचं पार्ट यायला 4 ते 5 दिवस लागतील, त्यानंतर ते ठीक होईल. आणि आजचं सीन असं होतं की ट्रिपचं प्लॅन सगळं सॉर्टेड होतं आणि आजल्या दिवशी माझी गाडी ब्रेकडाऊन झालं, त्यामुळे मला ती गाडी घेऊन येताना आली आणि मी माझ्या मित्राची EDV घेऊन आलो. पण भाई घेऊन आलो खूप चांगलं आहे, कारण का आज माझ्यासोबत पिलियन आहे, तर त्याच्या कम्फर्टसाठी गाडी भाई बाप गाडी आहे भाई, बाप. पण ना हिच्या कम्फर्टच्या वरती काही नाही आहे, ही टॉप आहे भाई, टॉप. म्हणजे मी कधीपासून गाडी चालवतो आहे पण मला काय फील नाही झाला आजपर्यंत ना. माझे पाय एकदम फ्री आहेत आणि पोश्चर एकदम प्रॉपर आहे. माझी गाडीसाठी माझे पाय बांधले असते, लिटरली बांधले असते. त्या गाडीचं पोश्चर कम्फर्टसारखं नाही आहे, खूप ॲग्रेसिव्ह आहे. त्याच्यामुळे दिस इज नॉट, ही ॲग्रेसिव्ह नाही आहे पण हिच्यामध्ये पॉवर खूप आहे. 390 आहे, त्याच्यामुळे पॉवर तर असणारच, त्याच्यामध्ये काय सवाल नाही. आणि मी ठरवलं आहे की यापुढे सगळे ब्लॉग्स मराठीमध्येच येतील, तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप कम्फर्टेबल फील होतं. आणि वाय नॉट, मराठी इज बेस्ट. सो कंटिन्यू मराठीवरच करणार आहे. हिंदी मी मध्ये विचार केला होता की ट्राय करून फक्त हिंदीमध्ये, बट ते जंबल होतं यार, हिंदी मराठी हिंदी मराठी. सो बोललो मराठीच करूया कंटिन्यू. अजून किती किलोमीटर आहे काय माहीत. आमचा लीड करणारा माणूस मागे आहे. हंटर गाईज, हंटर हंटर घेऊन लीड करतात माणसं. मला लावायला पाहिजे मॅप, पण मॅप काय दिसणारच नाही या उन्हामधून. सो पण मला जेवढं माहिती आहे सरळ सरळच रोड आहे, सो तेच पकडून चाललो आहे मी. तर माझा मागचा पिल्यान झोपला आहे भाई, झोपला आहे, लिटरली झोपला आहे. तर आम्ही पोहोचलो आता अहुरा हॉटेल. आधी आमचा नाश्ता करायचा प्लॅन अहुराला होता, आमच्याकडे 2 माणसं व्हेजवाली आहेत, त्यामुळे तिथे नाही बसू शकत. इथे लेफ्टला आहे अहुरा हॉटेल. इथं BYD मस्त वाटतं गाड, स्लीक आहे एकदम, पॉकेट. हॉटेल अहुरा, इथेच होतात मीटअप वगैरे संडे राईटला. आज पण गाड्या लागल्या आहेत 4-5. वीकडेजवर मोस्ट ऑफ कोण नसतं. लेट्स गो हर्षल बॉय, शिवम बॉय.
तीच गँग आहे जी आम्ही कोकणात गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कोकण गेलं होतं. तीच गँग आहे. फक्त त्यावेळेला आम्ही सगळे सोलो चालत होतो. त्यावेळेला सगळे डबल आहेत. एक राईड जूनमध्ये पण होईल पॉसिबिलिटीज तर आहेत. बघू. तेव्हा ते पुढचं कोकण आमचं करायचं प्लॅन चाललं आहे. जे गुहागर, रत्नागिरी, गणपतीपुळे, देन देवगड आणि मालवण असं करून मग आम्हाला तो रिटर्न पॅच मारायचा आहे. तो आमचा प्लॅन चालला आहे, पावसात करायचा आहे तेव्हाला. अर्ध कोकण आम्ही करून झालो, अर्ध बाकी आहे. होप आहेत की पुढच्या वर्षी ते कंप्लीट होईल. आणि माझं उज्जैन जायचं एक आहे, ते मला पुढच्या वर्षी कसंही करून कंप्लीट करायचं. या यावर्षीचे जे मोठं होते राजगड, रायगड करायचं होतं मला या वर्षामध्ये, मी केलं. तर राजगडचं सीन असं झालं की मी ते पावसात गेलो, त्याच्यामुळे ते मला एवढं खास एक्सप्लोअर नाही करता आलं. तर मला एकदा ते क्लीन वेदरमध्ये करायचं आहे. आत्ता करायला पाहिजे होतं, बट ठीक आहे, पॉसिबल झालं तर करू. भाई फ्यूलच्या गाड्या 2 कशा झाल्यात मला कळत नाही. आणि 190ची रेंज दाखवते. 2 गाड्यांमध्ये 190ची रेंज कशी काय पॉसिबल आहे मित्रा? 11 झालेत. तशी गाडी चांगला खासा ॲव्हरेज देते भाई, चांगला खासा 30 तर आरामात देऊ शकते तू प्रेमाने चालवली तर. आणि हा रेड रोस्टर नसेल तर मला असं वाटतं रेड रोस्टर पेट्रोल खातो. सो ते पण गाडी किंग आहे भाई, गाडी किंग. आपली पण गाडी किंग आहे. नादच नाही. पॉवरच्या बाबतीमध्ये ती गाडी किंग आहे, कम्फर्टच्या बाबतीमध्ये ती गाडी किंग आहे. यो शिवम बोय सगळं लावलंय भाईने. इन्स्टा लावलंय, मोबाईल मारून लावलाय, अख्खा हँडलबार भरून ठेवलाय. त्यातला एक तरी काय पडला ना. बांबू आहेत भाई, सरळ बांबू. इन्स्टा पडला तर भाई जमा येतो सरळ. तसं पण मी त्याला सेल केलाय तो. मला तसं पण इन्स्टाची गरज नाही आहे. आणि मोस्टली आम्ही सोबतच राईड करतो, तर मग कधी लागला तरी आपण घेऊ शकतो. आपलीच गोष्ट आहे ती पण. हां, अजून किती राहिलं आहे काय माहीत. कधीपासून गाडी चालत होतं. लेट्स गो. आता आम्ही पोहोचू गुजरात बॉर्डर. इथून 48 किलोमीटर्स आहे. अजून किती वेळ लागतं काय माहीत. बोबा आता माझ्या तोंडावर मारतं यार लाईट. माझे फ्रेंड्स पुढे गेले यार. माझा कॅमेरा फोटो मोडला गेला होता, मी फोटो काढतोय कधी असून तिथे. लेट्स गो. 11:30 वाजले भाई, आम्ही जाम डिले चाललोय. आरामात चाललोय सगळे. 100-110 तर अशी चढते ही, काय फरकच नाही पडत. ग्लव्स घालायला पाहिजे होते. अरे बाग बस्टर एक खाली एक वरती आहे तो. हा भाई ॲव्हेंजर वर सूट बीट घालून चाललाय. मागे नंबर प्लेट पण नाही गाडीला. पॅशन बोलते, पॅशन. आता पण गाडी पळवते ॲव्हेंजर. मी 92ला तरी पण तो पळवतो, म्हणजे तो 100वर आहे. लेट्स गो. बोलायचं काय सुचत नाही. ऊन चालू झालंय भाई, ऊन. आता आम्ही तापत जाणार आहे. सुरत 130, वापी 27, सावरोळी 5 किलोमीटर. एवढा खराब रोड आहे. तो पण 14 किलोमीटर. फाटक आहे भाई, फाटक वाट. झोपते की काय? व्हेरी खराब रोड, व्हेरी. 12 वाजले. एवढा मी गावी पोचलो असतो भाई. एवढा टाईम या 100 किलोमीटर आम्ही लावला आहे, तेवढ्यात मी
रेड रोस्टर बोलते, सबको बोलते. मला गाडीचं समजलं नाही भाई. 140मध्ये रिझर्व नाही बोलणार पण ही लागतं. ब्लिंकर चालू झालं आहे तिथं आणि 130ची रेंज दाखवते मला. काही समजायचं काय माणसाने. जाईल ना गाडी. उडवतो डायरेक्ट. हा नाही तर नुसतं फिरतोय, भटकतोय. फायनली भाई फुकला 1000 रुपयाचं पेट्रोल. कुठं जातंय पेट्रोल कळतच नाही. माझी गाडी असते तिने ॲव्हरेज दिला असता.